तात्यांनी काही दिवसांपूर्वी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं की गर्भावस्थेत जर का पॅरासिटामॉलची गोळी घेतली तर बाळामध्ये स्वमग्नता किंवा ऑटिझम होण्याची शक्यता वाढते. यामध्ये खरंच तथ्य आहे का? चला बघूयात. नमस्कार, मी डॉक्टर मानसी नारळकर. FDA सर्व औषधांना ABCDX अशा अनेक कॅटेगरीज दिल्या होत्या, ज्याचं आता प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन लेबलिंग रूलमध्ये रूपांतर झालं आहे. याचा अर्थ काय की कोणतंही औषध गर्भवती महिलेने घेणे कितपत योग्य आहे हे सांगितलं जातं. पॅरासिटामॉल किंवा ॲसिटामायनोफेन हे औषध प्रेग्नन्सी कॅटेगरी बीमध्ये आहे. याचा अर्थ की प्राण्यांमध्ये झालेल्या स्टडीजमध्ये खूप मोठे काही साईड इफेक्ट्स याच्यामध्ये दिसलेले नाही आहेत. दुसरी गोष्ट, कोणतीही गोळी आपण मज्जा म्हणून घेत नाही. ताप, अंगदुखी, डोकंदुखी या कारणासाठी ती प्रेग्नन्सीमध्ये दिली जाते. खूप जास्त प्रमाणात जर ताप आला तर तो ताप तुमच्या बाळासाठी जास्त धोकादायक ठरू शकतो. ACOG, RCOG, WHO यांनी सगळ्यांनी स्टेटमेंट्स दिल्या आहेत की पॅरासिटामॉल हे प्रेग्नन्सीमध्ये घ्यायला सेफ आहे. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांनी जर तुम्हाला हे लिहून दिलं असेल तर ते घ्यायला काहीच हरकत नाही. पॅरासिटामॉल आणि ऑटिझम याचा काहीही संबंध नाही. हे रील त्या सर्व महिलांबरोबर शेअर करा ज्या बाळाला काहीतरी होईल म्हणून डॉक्टरांनी सांगितलेल्याही गोळ्या घेत नाही आहेत.